नंदीश्वर उभे राहिले आणि बोलायला सुरुवात केली, हे दक्ष, तुम्हाला पद काय मिळालं? तुमची वाचा बदलली. ज्या मुखाने तुम्ही आमच्या महादेवाचा अपमान केलेला आहे ते मुख राहणार नाही, तुम्हाला बोकडाचं मुख लागेल, मी शाप देतो. तेवढ्यात भृगु ऋषी उभे राहिले, हे नंदी, जावई आणि सासऱ्याच्या भांडणामध्ये बोलणारा तू कोण? त्यांचं तर घरातलं भांडण आहे. मीही शाप देतो, तुम्ही सर्व शिवगण पाखंडी होणार. नंदीश्वर उभे राहिले, हे भृगु, आमच्या इष्टदेवाचा अपमान जर आमच्या समोर होत असेल तर आम्ही का श्रवण करावा? आम्हाला का क्रोध येणार नाही? हरिहर निंदा सुनहि जेहि काना, वो पाप गौ घात समान. हरिहराची निंदा जोही कानाने श्रवण करतो त्याला गो हत्येचं पातक लागत असतं. काही ठिकाणी माणसाला क्रोध आला पाहिजे. कुठे आला पाहिजे? जेव्हा आपल्या धर्माबद्दल बाहेरचे परधर्मीय लोक आपल्या धर्माला नावं ठेवत असतील तेव्हा मनुष्याचं रक्त सळसळलं पाहिजे. जेव्हा आपल्या आई वडिलांना दुसरे लोक वाईट बोलत असतील, आपल्या पत्नीला परकेच वाईट बोलत असतील, त्यावेळेस माणसाचं रक्त सळसळलं पाहिजे. ज्या वेळेस आपल्या धर्मग्रंथावर कोणी टीका करत असेल, आपल्या धर्मग्रंथाला नावं ठेवत असेल, आपल्या देवतांना, आपल्या साधू संतांना कोणी नावं ठेवत असेल, त्यावेळेस व्यक्तीला राग आला पाहिजे. त्यावेळेस व्यक्तीचं रक्त सळसळलं पाहिजे. कारण व्यक्तीने काही ठिकाणी जागृत राहिलं पाहिजे. धर्माच्या बाबतीत तरी जागृत राहिलं पाहिजे. जो आपल्या धर्माचं रक्षण करतो, धर्म त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही. धर्म रक्षती रक्षिताः. म्हणून काही ठिकाणी राग आला पाहिजे, रक्त सळसळलं पाहिजे. आणि जेव्हा भृगु ऋषींनी शाप दिला त्या ठिकाणी पुन्हा नंदीश्वर उभे राहिले. भृगु ऋषीला शाप दिला, तुम्ही श्रीहीन होणार. महादेवाने आपल्या शिवगणांना शांत केलं. हा स्वागत समारोह आहे की शाप समारोह आहे? महादेव आपल्या शिवगणांना घेऊन कैलासावर निघून गेले. दक्षाने महादेवाला अपमानित करण्यासाठी कणखल क्षेत्रामध्ये हरिद्वारला पुन्हा एकदा यज्ञाचं आयोजन केलं. सगळ्या देवतांना बोलवलं, पण महादेवाला बोलवलेलं नाही. महादेवाला बोलवलं नाही, पण सतीला जसं कळालं त्या ठिकाणी सतीला कळल्यानंतर सतीने महादेवाला विनंती केली, नाथ चला ना, आपण गेलं पाहिजे. माझ्या पित्याच्या घरी यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी महादेव म्हणू लागले, देवी, ज्या ठिकाणी बोलवलं नाही ना त्या ठिकाणी मनुष्याने अजिबात जायचं नसतं. जिथे बोलवलं आहे तिथेच गेलं पाहिजे. पण कुठे आनंदाचा क्षण असेल तर बोलवायची वाट बघायची. लग्न असेल, वास्तुशांती असेल, आनंद उत्सव असेल, म्हणजे आनंदाचा कोणताही कार्यक्रम असेल तर बोलवलं तर गेलं पाहिजे. पण जर कोणत्या घरामध्ये दुःखद घटना घडलेली असेल तर अशा घरामध्ये बोलवायची वाट बघायची. कुणाचा ऍक्सिडेंट झाला असेल, कुणी वारलं असेल, कुणी आजारी असेल, कुणाचं वाईट झालं असेल, त्या ठिकाणी नाही बोलवलं तरी गेलं पाहिजे. महादेव म्हणतायत, देवी, एवढा सुंदर उत्सव आहे, आपल्याला नाही बोलवलं ना, आपल्याला जायचं नाही. सती ऐकायला तयार नाही. सतीने पुढची चूक केली की महादेवाचं अजिबात ऐकायला तयार नाही. त्यावेळेस महादेवाला इच्छा नसताना सुद्धा सांगावं लागलं, देवी, जेव्हा तुमच्या वडिलांना पद मिळालं आम्ही गेलो, माझे डोळे बंद होते, तुमचे वडील कधी आले मला कळलं नाही, म्हणून तुमचे वडील माझ्यावर नाराज आहेत ना, त्यांनी हेतू पुरस्कर मला बोलवलेलं नाही. त्यांनी माझा त्या सभेमध्ये अपमान केला होता. हे ऐकलं आणि सतीला कळालं की आपल्या वडिलांनी हेतू पुरस्कर बोलावलेलं नाही.
जसं त्या ठिकाणी सतीला समजलं तरी सुद्धा सती जाण्याचा हट्ट करते. बघा, महादेवाने सतीच्या वडिलांनी अपमान केला होता तरी सुद्धा आजपर्यंत ही घटना सतीला सांगितलेली नव्हती. वेळ आल्यानंतर सांगितली. नाहीतर बरेच महादेव असे असतात, सासरवाडीला गेले आणि थोडं जरी कमी जास्त झालं तरी इकडे घरी आल्याबरोबर लगेच म्हणतात तुझ्या बापाच्या घरी. काय त्या जेवणामध्ये काही तथ्य होतं? जावयाला अशी गादी देतात, माझ्याकडे त्यांनी नीट लक्षही दिलं नाही. असं वरण त्याच्यामध्ये डाळीचा पत्ता नाही, लगेच इकडे येऊन त्रास देतात. पण महादेवाने तसं केलं नाही. महादेवाने वेळ आली म्हणून ती घटना सांगितली. नाहीतर महादेवाने ती घटना अजूनही सतीला सांगितलेली नाही. सती ऐकायला तयार नाही. शेवटी महादेव म्हटले, देवी तुमचं माहेर आहे, तुम्ही जाऊ शकतात, मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. सती निघाली. महादेवाने काही शिवगणांना सती बरोबर पाठवलं. सती कणखल क्षेत्रामध्ये हरिद्वारला आली आणि जसा सतीने त्या यज्ञ मंडपामध्ये प्रवेश केला, प्रवेश केल्याबरोबर त्या ठिकाणी बहिणी आल्या आणि त्या वाकडं तिकडं तोंड करायला लागल्या. हिला नाही बोलवलं तरी आली. सतीला बहिणी होत्या एकूण 15 आणि कल्पभेदामुळे काही ठिकाणी सगळ्या मुली आहे दक्षाच्या 60. कुठे 16 सांगितले आहेत आणि कुठे 60 सांगितलेले आहेत. कल्पभेदाचा परिणाम आहे. जशा बहिणी आल्या त्या म्हणायला लागल्या, सती बरं झालं आली, नाही बोलवलं म्हणून काय झालं, आहे तर आपलंच माहेर ना. बघा टोचून बोलतायत. एक बहीण म्हटली तू आली पण आमचे जिजाजी काही दिसत नाही, एकटीच आली वाटतं. दुसरी म्हटली जाऊ दे, तुम्ही घरबीर बांधलेलं आहे की अजूनही डोंगरावरच राहतात. दुसरी म्हटली घराचं जाऊ दे, महादेवाने कपडे घालायला सुरुवात केली की अजून तसेच फिरतायत. तिसरी म्हटली कपड्याचं जाऊ दे, तो डोक्यावरचा खोपा कापलाय की अजून वाढला. बहिणी टोचून बोलायला लागल्या सतीला. सतीने विचार केला, आपण माहेरी आलेलो आहोत ना, बाकीचे कोण काय म्हणताय याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आई वडील माहेरातले आई वडील महत्वाचे आहेत म्हणून सतीने त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. सती आई जवळ गेली आणि आईने सतीला बघितल्या बरोबर आलिंगन दिलेलं आहे. आईच्या डोळ्यातही पाणी आलं, सतीच्या डोळ्यातही पाणी आलं. सतीला आनंद झाला की बाकीच्यांनी अपमान केला म्हणून काय झालं, आई आहे ना, माहेर आहे. आई नाही तर माहेर सुद्धा नाही. ज्या घरामध्ये आई आणि वडील नसतात त्या घरामध्ये मुलगी माहेरी गेली तरी सुद्धा तिला ते घर माहेरासारखं वाटत नाही. कारण जोपर्यंत घरामध्ये आई वडील आहे तोपर्यंत माहेर आहे. एकदा की हे दोन व्यक्ती संपले, माहेर संपले. कारण माहेरी आईचं प्रेम मिळत असतं. मुलं कसेही असो, लबों पे उसके कभी बद्दुआ नहीं होती, एक माँ है जो कभी खपा नहीं होती. मुलं कसेही वागो तरी सुद्धा जी आपल्या मुलांवर प्रेम करते, आपल्या मुलांना नेहमी चांगला आशीर्वाद देते ती आई असते. आणि अशी आई असली की माहेर असते. जोपर्यंत त्या अशा माहेरामध्ये गेलात, भलेच मुलीचा कितीही मोठा महाल असेल, कितीही गाडी, कितीही बंगले, कितीही संपत्ती मुलीकडे असेल, पण ती मुलगी गरीब आई वडिलांच्या घरामध्ये जरी गेली तरी सुद्धा ती आई आपल्या मुलीला सासरी जाताना, आपल्या मुलीला तिच्या घरी जाताना तिच्या पिशवीमध्ये काहीतरी देतेच. ती म्हणते, तायडे तुला माझ्या हाताचं लोणचं आवडतं ना, घेऊन जा. तू पापड केलेले नसतील, मी पापड बनवलेले आहेत, तू पापड घेऊन जा.
जावयांना अमुक अमुक गोष्ट आवडते ना, तू घेऊन जा. हे आईचं हृदय असतं की मुलगी कितीही श्रीमंत असली तरी आई तिची पिशवी कधीही रिकामी पाठवत नाही, कारण ते माहेर असतं महाराज. म्हणून कुणीतरी म्हटलेलं आहे, माहेरचं कुत्र तरी दिसलं तरी सुद्धा महिलांना ते प्रिय वाटतं. माहेरचा दगड जरी असला तरी स्त्रीला तो अतिशय प्रिय वाटतो. त्याच्यानंतर सती तिथून पुढे निघाली, वडिलांच्या जवळ गेली. जशी सती वडिलांच्या जवळ गेली, वडिलांनी मान फिरवून घेतली. प्रत्येक आलेल्या देवांना वेगवेगळा भाग काढलेला दिसला, पण महादेवाला कोणत्याही प्रकारचा भाग नाही. आणि हा महादेवाचा अपमान बघितल्यानंतर सती अतिशय क्रोधित झाली. यज्ञ कुंडाजवळ आली, वडिलांना रागारागाने बोलायला लागली, हे पिताश्री, तुम्ही महादेवाचा अपमान केला, ज्यांच्या नावामध्येच कल्याण आहे. शंकरोती कल्याणम इति शंकरः, जे करुणाकर आहे, जे अवढरदानी आहे, जे भोलेनाथ आहेत, तुम्ही त्यांचा अपमान केलेला आहे. तुमचं रक्त माझ्या शरीरामध्ये आहे, म्हणून हा देह सुद्धा मला प्रिय नाही. मरता मरता श्री हरी विष्णूचं स्मरण केलं आणि विनंती केली की जन्मोजन्मी मी महादेवाचीच पत्नी झाली पाहिजे. आणि सतीने यज्ञकुंडामध्ये उडी टाकलेली आहे. जशी सतीने यज्ञकुंडामध्ये उडी टाकली, सती धूधू करत जळू लागलेली आहे. महादेवाला बातमी समजली. महादेवाने जटा आपटल्या, वीरभद्र प्रकट झाले. वीरभद्राला सांगितलं, जा दक्षाचा यज्ञ विध्वंस करा. वीरभद्र आणि शिवगण आले, दक्षाचा सर्व यज्ञ विध्वंस केला. आलेल्या सर्व देवांना दंड दिला. दक्षाची मान उडवली. एका बाजूला धड, एका बाजूला मस्तक पडलेलं आहे. संपूर्ण यज्ञ विध्वंस झाला. आणि यज्ञ विध्वंस झाल्यानंतर त्या ठिकाणी सर्व देव महादेवाच्या समोर गेलेले आहेत आणि महादेवाच्या समोर जाऊन हात जोडलेले आहेत आणि महादेवाचा क्रोध शांत करण्यासाठी विनंती करू लागलेले आहेत. हे प्रभो, सर्व देवांनी विनंती केली तेव्हा महादेवाचा क्रोध शांत झाला. महादेवाने दक्षाला बोकडाचं मुख लावलं. दक्षाला स्वतःची चूक समजली. दक्षाने क्षमा मागितलेली आहे. आणि त्याच्यानंतर सुतजी महाराज पुढे वर्णन करतायत की तीच सती पुढे